जय शिवराय मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून येणारा जो काही पुढील हप्ता आहे, तर त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्या लाभार्थ्यांना पात्र करण्यात यावे. तर याच माध्यमातून सरकारचे इथं प्रयत्न सध्या चालू आहे. याच्यासाठी बऱ्याच साऱ्या योजना इथं राबवण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या माध्यमातून असो किंवा मग कृषी विभागाच्या माध्यमातून असो, तर बऱ्याच साऱ्या इथं घडामोडी इथं सध्या चालू आहे. आणि याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना इथं आव्हान करण्यात येणार आहे. त्यांना जागरूक करण्यात येत आहे. मित्रांनो, याच बाबतीत आपला आजचा हा व्हिडिओ होणार आहे. शेतकऱ्यांचा जो काही येणारा हप्ता आहे, तर तो कधी येईल किंवा मग त्याला विलंब होणार का? तर या सर्व गोष्टींची माहिती आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी योगेश दांडगे तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा. खालील दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, एकंदरीत जर का आपण इथं बघितलं, 31 मे पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक योजनेवरती रजिस्ट्रेशन केलेले आहे, नोंदणी केलेली आहे आणि सोबतच ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे केवायसी इथं पूर्ण केलेले आहेत, तर अशा शेतकऱ्यांच्या, अशा लाभार्थ्यांच्या जे काही यादी आहे, त्यांची एक यादी तयार करून ती इथं निर्गमित करण्यात आलेली होती आणि त्यासोबतची माहिती देखील त्यांनी देण्यात आलेली होती. आणि याच अनुषंगाने शेतकऱ्यांना इथं राज्य सरकारच्या माध्यमातून असो किंवा मग केंद्र सरकारच्या माध्यमातून असो, तर इथं आव्हान इथं येत होते. त्यांना इथं प्रक्रिया इथं पूर्ण करण्याचे इथं सांगण्यात येत होते. आणि अद्यापही बरेच सारे शेतकरी इथं अजूनही ॲग्रिस्टॅकवरती नोंदणी करण्याची इथं बाकी आहेत. अजूनही ते नोंदणी करण्यासाठी वंचित आहेत. आणि अजूनही बरेच सारे असे शेतकरी देखील आहेत, की ज्यांची के-वाय-सी अजूनही इथं बाकी आहेत. यामुळे होणार असं आहे, की हे जे काही शेतकरी आहेत, तर हे शेतकरी पी-एम किसानच्या येणाऱ्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात किंवा मग त्यांच्या पी-एम किसान योजनेमधून त्यांचा टक्का कमी होऊ शकतो. आणि त्यामुळे अशा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना, जे शेतकरी अजूनही इथं बाकी आहेत, ॲग्रिस्टॅक योजनेवरती त्यांनी लवकरात लवकर इथं त्यांची नोंदणी करायची आहे. असे इथं महसूल विभागांचे इथं सांगणे आहे, कृषी विभागाचे देखील इथं सांगणे अजूनही इथं चालू आहे. लवकरात लवकर तुम्ही नोंदणी तिथं पूर्ण करावी असे त्यांचे म्हणणे आहे. कारण जेणेकरून हे जे काही येणारा पुढील हप्ता आहे, तर त्या येणाऱ्या हप्त्यामध्ये या शेतकऱ्यांची नावे असावी, अशा सरकारला इथं वाटत आहे. जी लवकरात लवकर त्यामुळे आपले नाव येण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर त्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर मित्रांनो, या सर्व गोष्टीमुळे होत असं आहे, की हे जे काही येणारा पुढील शेतकऱ्यांचा हप्ता आहे पी-एम किसानचा, तर या ॲग्रिस्टॅक म्हणजे जे काही उर्वरित अजूनही के-वाय-सीचे जे काही उर्वरित शेतकरी आहेत, ते रजिस्ट्रेशन करणारे उर्वरित शेतकरी आहेत, तर या शेतकऱ्यांचे जोपर्यंत इथं व्यवस्थित पूर्णपणे इथं के-वाय-सी किंवा मग जे काही रजिस्ट्रेशन होत नाही, तर आणि असेच मुदतवाढ जर का इथं भेटत राहिली या शेतकऱ्यांसाठी, तर येणारा जो काही पुढचा हप्ता आहे, तर त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात इथं विलंब होऊ शकतो. त्यासाठी वेळ लागू शकतो असं इथं वाटत आहे. या संबंधित जेव्हाही सरकार इथं पी-एम किसानच्या येणाऱ्या हप्त्याची तारीख इथं जाहीर करेल, तर त्यासंबंधी देखील आपण इथं माहिती घेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुम्ही अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मित्रांनो, येणाऱ्या ज्याही काही इथं घडामोडी आता इथं होणार आहेत, तर त्यासंबंधी आपण माहिती इथं घेत आहोत. मित्रांनो, आता ज्याही तारखे इथं पी-एम किसानच्या येणाऱ्या हप्त्यासाठी इथं सरकार सांगेल किंवा मग जोपर्यंत हे जे काही व्यवस्थित के-वाय-सी असेल, ॲग्रिस्टॅकचे जे काही रजिस्ट्रेशन्स असेल, व्यवस्थित पार पडत नाही, तर त्यामुळे हा येणारा हप्ता इथं विलंबित होत आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, त्या येणाऱ्या हप्त्यासाठी जे काही इथं तारीख जाहीर केल्या जाईल, तर ती आपण इथं नक्कीच इथं त्यासाठी नवीन माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करू. त्यासोबतच तुमचे अजूनही जर का के-वाय-सी बाकी असेल, नोंदणी करणे इथं बाकी असेल, लवकरात लवकर तुमचे के-वाय-सी पूर्ण करून घ्या. जेणेकरून येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये तुमचं देखील नाव असेल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल, तर प्लीज करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. खालील दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. तुमच्या मित्रांना देखील तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.